नमस्कार मित्रांनो, भक्तिरंग सागर या आपल्या आवडत्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, उद्याचा दिवस म्हणजे 14 ऑगस्ट 2026 शुक्रवार हा पारंपरिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाशी संबंधित दिवस मानला जातो. आज काही राशींच्या जीवनात आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहेत. एखादे रखडलेले काम पूर्ण होऊ शकते, नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळू शकते आणि कुटुंबातून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. पण मित्रांनो, प्रत्येक राशीसाठी दिवस सारखा नसतो. काही राशींनी आज अनावश्यक खर्च, वाद आणि घाईघाईचे निर्णय टाळणे आवश्यक आहे. म्हणून तुमची रास कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही माता लक्ष्मीवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की द्या. चला तर मग सुरू करूया 14 ऑगस्टच्या संपूर्ण राशी भविष्याला. मेष राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक ठरू शकतो. नोकरीमध्ये तुमचे कौतुक होण्याची शक्यता आहे. एखादे महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क मिळू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस चांगला असला तरी अनावश्यक खर्चांवर वस्तूंवर खर्च करणे टाळा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींकडून आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये संवाद वाढवण्यास गैरसमज दूर होतील. शुभ रंग लाल, शुभ अंक 9. उपाय: माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावा. वृषभ राशीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसायातील जुन्या व्यवहारातून फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामावर समाधानी राहू शकतात. घरातील वातावरण आनंदी राहील. मात्र पैशांशी संबंधित कोणताही व्यवहार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 6. उपाय: गरजू व्यक्तीला तांदूळ किंवा अन्नदान करा. मिथुन राशीसाठी आजचा दिवस संवाद आणि बुद्धिमत्तेचा फायदा देणारा आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या बोलण्यामुळे एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागू शकते. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मेहनत वाढण्याचा दिवस आहे. आर्थिक बाबतीत नवीन संधी शोधता येईल. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या निर्णयाला पाठिंबा देईल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5. उपाय: श्री गणेशाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. कर्क राशीच्या व्यक्तींनी आज भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळावे. घरातील एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल. कामाचा ताण जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च वाढू नये याची काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीत आपल्या दिनचर्येकडे लक्ष द्या. आज कोणत्याही व्यक्तीशी विनाकारण वाद घालू नका. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 2. उपाय: भगवान शिवांचे स्मरण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. सिंह राशीसाठी आजचा दिवस मान सन्मान वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करू शकते. व्यवसायात नवीन संधी तयार होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. एखादी जुनी इच्छा पूर्ण करण्याच्या दिशेने तुम्ही पुढे जाऊ शकता. मात्र यश मिळत असताना अहंकारापासून दूर राहा. शुभ रंग सोनेरी, शुभ अंक 1. उपाय: सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. कन्या राशीसाठी आज मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असलेल्या कामात प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायातील व्यवहार काळजीपूर्वक करा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या यशामुळे तुम्हाला आनंद होईल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 7. उपाय: हिरव्या मुगाचे दान करा. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रवार विशेष अनुकूल ठरू शकतो. आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यवसायात नवीन संपर्क तयार होतील आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये सहकार्यांचे सहकार्य मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. घरामध्ये एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 6. उपाय: माता लक्ष्मीचे श्रद्धेने पूजा करा आणि घरामध्ये स्वच्छता ठेवा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक बाबतीत मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या. कुटुंबातील व्यक्ती तुमच्याकडून अधिक वेळ आणि लक्षाची अपेक्षा करू शकतात. प्रेमसंबंधात संशय टाळा. संयम आणि शांतता आज तुमच्या
सर्वात मोठी ताकद ठरेल. शुभ रंग लाल, शुभ अंक 8. उपाय श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. धनुराशीसाठी भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. दूरच्या व्यक्तींकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होऊ शकते. प्रवासाचा योग असला तरी नियोजन व्यवस्थित करा. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 3. उपाय भगवान विष्णूंचे स्मरण करा. मकर राशी मकर राशीसाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण त्यातून भविष्यातील संधी निर्माण होऊ शकते. व्यवसायात जुना व्यवहारातून फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत बचतीला प्राधान्य द्या. कुटुंबातील एखादा जुना प्रश्न शांततेने चर्चेतून सोडवता येईल. शुभ रंग निळा, शुभ अंक 8. उपाय गरजू व्यक्तीला धान्य दान करा. कुंभ राशीसाठी आज नवीन योजना आखण्याचा दिवस आहे. व्यवसायात नवीन दिशा मिळू शकते. नोकरीमध्ये बदलांचा विचार करत असाल तर घाई करू नका. मात्र मित्र किंवा सहकार्याकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य ते चांगला राहू शकतो. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. शुभ रंग आकाशी, शुभ अंक 4. उपाय पक्ष्यांना धान्य टाका. मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज मानसिक समाधान देणारा दिवस ठरू शकतो. आध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल. कुटुंबातील एखादा जुना प्रश्न चर्चेतून सोडवता येऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसाय हळूहळू प्रगती होईल. आर्थिक बाबतीत बचतीवर लक्ष केंद्रित करा. एखादी छोटी पण आनंद देणारी बातमी मिळू शकते. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 7. उपाय श्री दत्तात्रयांचे स्मरण करा. आजच्या भाग्यवान 5 राशी. मित्रांनो, आजच्या पारंपरिक ज्योतिष अंदाजानुसार तुलनेने अनुकूल संकेत असलेल्या राशी वृषभ, तूळ, सिंह, धनु, मीन या राशींनी मिळणाऱ्या संधीचे योग्य आणि विवेकी पद्धतीने उपयोग करावा. शुक्रवारचा विशेष उपाय. मित्रांनो, शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी श्रद्धेनुसार महत्त्वाचा दिवस मानला जातो. संध्याकाळी घरातील देवघरात स्वच्छता करून तुपाचा दिवा लावा. माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धीनं आणो. माझ्या कुटुंबाला योग्य निर्णय दाखवा. त्यानंतर आपल्या श्रद्धेनुसार ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. मित्रांनो, हे होते 14 ऑगस्ट 2024 शुक्रवारचे संपूर्ण राशी भविष्य. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे पारंपरिक ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. कोणताही मोठा आर्थिक, आरोग्यविषयक किंवा जीवनातील महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तुमचे रास कोणते आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माता लक्ष्मीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा. जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. तुमच्या घरात सदैव सुख, शांती आणि समृद्धी नांदो. धन्यवाद.